टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंगचं आमंत्रित केलं होतं सनडेव्हिलन संघासाठी आणि सलामीची जोडी आपण पाहतोय. सचिन पवार स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल राईट ऑन द ओव्हर द विकेटने. पहिला बॉल यावेळेस भरपूर चांगला पाहायला मिळाला. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर चांगली फिल्डिंग तिथे धाव येत नाहीये. पहिलाच बॉल डॉट येतोय जिथे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक. अक्षय साठेला आपण पाहतोय वेगवान गोलंदाज आहे. या देखील खेळाडूची चर्चा अगदी डोंगरपट्टीमध्ये घेतली जाते ना. मग आज या मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करणार हे देखील पाहायचंय. स्लोवर चेंडू गती परिवर्तन. यावेळेस जर पाहिलं तर मागील चेंडूमध्ये वेग होता परंतु आता मात्र फिंगर रोल केले होते. गतीमध्ये कमी पाहायला मिळाली. सरळ विकेट किपरकडे चेंडू जातोय आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. जिथे शतक क्रमांक पहिला आपण पाहतोय पॉवर प्लेचं शतक आहे आणि मग पॉवर प्लेच्या शतकामध्ये पहिले 2 चेंडू अद्याप गोलंदाज अक्षयचे राहिलेत. यावेळेस जर पाहिलं तर लॉंग ऑफला खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक जरूर तैनात होते परंतु लांबच लांब सचिन पवारच्या बॅटमधून आणखीन एक यावेळेस या इनिंगचा पहिला षटकार. सचिन पवारच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या वरतून एक मोठा धमाका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. यावेळेस पूल केलाय वेट ऑन वॉच. तदनंतर यावेळेस मिड विकेटला फेकून मारलाय. आणखीन एक बॅक टू बॅक सचिन पवारच्या बॅटमधून षटकार. जर पाहिलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव. तदनंतर मात्र सचिन पवारच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार. अक्षय साठेवरती आक्रमण सोडवलं जात आहे. अद्याप 12 धावा धाव फलकार लागल्यात. हो यावेळेस स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं काही राहिलाय. चांगलं कमबॅक तिथे पाहायला मिळालं अक्षयच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. आणखीन एक या ओव्हर मधला डॉट बॉल पाहायला मिळालं. जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक टाकत असताना एक डीप बॅकवर्ड काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तदनंतर एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कॅप्टन कल्पेश पाठरेला आपण पाहतोय. एका बाजूने ताडगाव दुसऱ्या बाजूने संडे 11. भरपूर चांगली टीम आहेत दोन्ही आणि दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक. यावेळेस चांगला फटका भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. प्रथमेशच्या वरतून यावेळेस आणखीन एका चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. त्याचबरोबर ताडगावचे ग्रामस्थ शैलेश साठे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आणि ॲडव्हान्समध्ये मेन दादा तुमच्यासाठी देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक असं शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून आल्यात. आणि ताडगाव आणि गोंदाव संघासाठी देखील बेस्ट ऑफ लक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. असे ताडगावचे ग्रामस्थ शैलेश साठे यांच्या माध्यमातून वया मैदानाकडे जिथे वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुजल पाठारे येतोय. भरपूर चांगला खेळाडू आहे परंतु त्याच्या समोर देखील तितक्या ताकदीचं आव्हान आपण पाहतोय. सलामीसाठी आलेला खेळाडू अनंता सोलगे स्ट्रायकिंग एंडला आहे. जिथे शतक क्रमांक पहिलं संपलं. पहिलं शतकाखेर अद्याप धाव फलकावरती धावा लागल्या बिनबाद 16 धावा. थोडं स्पीडअप घ्यायचंय. आयोजकांची वारंवार विनंती आम्हाला येते त्यामुळे प्रत्येक कॅप्टनला आणि खेळाडूला देखील विनंती आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. पॉईंट षटकावरून कट करण्याचा प्रयत्न होतं परंतु डॉट बॉल येतोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला जिथे गोलंदाजी मार्कवर सुजल पाटाळेला आपण पाहतोय. आणि मग हा देखील भरपूर चांगला गोलंदाज आहे. व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे. प्रत्येक चेंडू आगळा वेगळा टाकण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. आणि मग पहिला चेंडू यावेळेस जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. दुसरा बॉल यावेळेस अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. अफलातून फटका. अनंतच्या बॅटमधून 4 धावांसाठी चौकार.
भरपूर चांगला फटका यावेळेस जर पाहिलं तर रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं अनंताने. हो, यावेळेस जर पाहिलं तर आधीच मन बनवलं होतं, रिव्हर्सचं अस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढलं होतं, परंतु गोलंदाज सुजलने ते जाणलं होतं आणि मग तदनंतर अगदी लाईनच बदलून टाकली गोलंदाजाने. भरपूर चांगला चेंडू तिथे पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. जर पाहिलं तर या इनिंगमध्ये अद्याप 5 निर्धाव चेंडू खेळायला पाहायला मिळालेत. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. 5 डॉट बॉल या मॅचमध्ये या इनिंगमध्ये पाहायला मिळालेत. सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून आम्हाला कळवत आहेत. व्हाईट बॉल येतोय. या एक्स्ट्रा रन बरोबर धावफलक 21 या आकड्यावर. 21 धावा धावफलकार लागले आहेत. यावेळेस मोठा फटका, परंतु काय घडलं मैदानामध्ये? काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करत होते, परंतु आणखीन एक मोठा फटका अनंताच्या बॅटमधून 6 धावांसाठी. ज्या आपल्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला ज्या बाईक आणि कार लावल्यात, विनंती असेल की प्लीज आपण त्या तिथून काढायचे. जिथे पोलीस भरतीसाठी जे मुळे भरतीसाठी ते प्रॅक्टिससाठी आले त्यांच्यासाठी ते मैदान थोडंसं मोकळं करायचं. विनंती असेल की आपण तिथे लावलेल्या गाड्या, बाईक आणि कार पार्किंग केलेत तर प्लीज तिथून थोडंसं बाजूला करायच्यात विनंती असेल. याचबरोबर धावफलक जर पाहिलं तर 27 या आकड्यावर बिनबाद 27 धावा धावफलकार लागल्यात. शॉर्ट बॉल, यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्वतः कॅप्टन येतोय लॉंग ऑफला, टिपतोय झेल. धक्का क्रमांक पहिला, अनंत बाद. पार्थ देशमुख यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद, आभार व्यक्तिगत करतो. खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आपल्या वडिलांचं आणि एक भरपूर चांगली स्पर्धा आपण गतवर्षी देखील पाहिलीत आणि आज देखील आपण पाहतोय. MD धमाका बिग बॅश 2026 आपण अनुभवतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पाळीमध्ये फार कमी स्पर्धा आपण पाहतो, त्यामध्ये एक मोठी स्पर्धा. खऱ्या अर्थाने नक्कीच कौतुक कुणाचं करेल तर सिद्धेश दंत अँड टीम कंपनी आणि त्यांना साथ सर्वांचीच मिळाली आहे. त्याचबरोबर आमचे लाडके मेनदादा देशमुख, तुमचं देखील कौतुक करेल. वळूया मैदानाकडे. नागेश फाटे अर्थातच टीमचा कॅप्टन, ज्याने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय, तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. भरपूर वेगात यावेळेस जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय हे सांगतो इथे बॅटर नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला की टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचलीत घेतली नाहीये. त्याचबरोबर शतक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटका अखेर एक बाद 27 धावा धावफलकार लागल्यात. मग उर्वरित अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजळ मारणार हे देखील पाहायचं आहे. कुठपर्यंत धावसंख्येचा आलेख नेणार हे देखील पाहायचं आहे. कारण की अद्याप 2 षटका अखेर 27 लागल्यात. एक फलंदाज बाद देखील झालाय. अनंता झोलके बाद झाला. भरपूर चांगली बॅटिंग तो करत होता. त्याच्या बॅटमधून 2 मोठे धमाके देखील पाहिले. मग आता सचिन पवार आणि नागेश फाटे यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं शतक. प्रथमेश येतो गोलंदाजी मार्कवर. प्रथमेश पाठारे गोलंदाजी मार्कवरती येतोय. दोन्ही टीम जर पाहिलं तर भरपूर स्ट्रॉंग आहेत, भरपूर ताकदीच्या टीम आहेत. विनंती असेल, आयोजक आम्हाला वारंवार सूचना देतात की आपण थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, आणखीन एक सामना आपल्याला खेळायचा आहे. त्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं इथे कंप्लीट करायची आहेत, याची देखील आपण दखल घ्यायची आहे. स्लोवर चेंडू आधीच ओळखलं होतं, तदनंतर अगदी मिड ऑफच्या वरतून लॉंग ऑफ क्लिअर केलं जात आहे. सचिन पवारच्या बॅटमधून एक मोठा धमाका, 6 धावांसाठी षटकार.
33 धावा धावफलकार लागल्यात. यावेळेस जर पाहिलं तर सचिन पवारच्या बॅटमधून एक मोठा धमाका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रथमेश पाठारे. स्लोवर चेंडू होता, आधीच ओळखलं होतं आणि तदनंतर मात्र लॉंग ऑफच्या वरतून एक मोठा धमाका सचिन पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. भरपूर चांगली बॅटिंग सचिन पवार देखील करतोय. वैयक्तिक 7 चेंडूचा सामना केलाय. 22 या धावसंख्येवर नाबाद खेळतोय स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. तोपर्यंत सिंगल इथे घेतली जाते. या सिंगल बरोबर धाव फलक 1 ने पुढे जाईल. 34 या आकड्यावर शतक क्रमांक 3 आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला होता ताडगाव टीमने आणि मग गोलंदाजी करत असताना अद्याप एक फलंदाज बाद केलाय, परंतु 34 धावा देखील धावफलकार लागलेत. हो, यावेळेस फिरवलाय. भरपूर चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर भरपूर वळण घेतोय आणि सरळ विकेट किपर महेंद्र अर्थात माईचं भरपूर चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. या इनिंग मध्ये भरपूर डॉट बॉल पाहायला मिळाले. सिंगल डबल जरी या चेंडूवरती आली असती तरी देखील धावफलक हलतं राहिलं असतं, परंतु अद्याप जर आपण पाहिलं तर 7 निर्धाव चेंडू या इनिंग मध्ये आपण पाहिलेत. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे, जिथे अक्षय असेल, सुजल असेल आणि आता मात्र प्रथमेशला आपण पाहतोय. यावेळेस कोदून काढलाय. भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला आणि आणखीन एक मोठा फटका नागेश पाटे यांच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. षटकाराबरोबर धावफलक 6 ने पुढे जातोय. 40 या आकड्यावर 40 धावा धावफलकार लागल्या. जी धावफलक उभारायची होती ना संडे 11 टीमला, ती अद्याप उभारली गेली आहे. म्हणजेच काय, अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. हो हो हो, यावेळेस काय घडलंय? दांडी 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 गुल, टिट फॉर टॅट. जशा असं प्रत्युत्तर दिलंय मैदानामध्ये. आदला चेंडू जरूर तुझा होता, परंतु प्रथमेश देखील सांगतोय मी देखील कमी नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानामध्ये विशाल आलाय. असा खेळाडू आहे, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं जाणतं. विशाल नाव आहे आणि विशाळासारखेच फटके लगावत असतो या मैदानावर. हो हो, यावेळेस शरीराचा भेद घेतोय. फिंगर रोल केले होते, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला चेंडू. गती परिवर्तन होतं आणि नक्कीच या गतीवरती कुठेतरी बीट झाले फलंदाज. शतक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाबरोबरच धावफलक जर पाहिलं तर 2 बाद 40 या आकड्यावर. मग निर्णायक षटक आहे, स्लॉगिंग ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये कोणाला इन्व्हाइट करतील हे देखील पाहायचं आहे. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहावं लागेल, कारण की स्लॉगिंग ओव्हरमध्ये तुम्हाला धावा थोड्या कमी खर्च करायचे असतात, हेच कॅप्टनच्या मनामध्ये असतं. आणि मग टीम मिटिंग बोलल्यानंतर गोलंदाज जर पाहिलं तर तिथे महिला आपण पाहतोय. महेंद्र येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक स्लॉगिंग ओव्हर, परंतु सलामीला आलेला फलंदाज अर्थातच सचिन पवार अजूनही मैदानामध्ये आहे, जिथे 8 चेंडूमध्ये 23 धावसंख्येवर तो देखील खेळतोय. आणि मग विशाल नौका आलेला खेळाडू, जिथे तो एक चेंडू जरूर बीट झालाय, परंतु नक्कीच लांब लचक फटके मारण्यासाठी जाणला जातो या मैदानावरती. तोच खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. विशाल जाधव आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल, शॉर्ट बॉल. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगली कॅच माही टिपतोय. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. अद्याप 40 धावा धावफलकावरती लागल्यात. भरपूर डॉट बॉल देखील खेळले होते या इनिंग मध्ये. विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं प्रत्येक ओव्हरमध्ये. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे.
नक्कीच 15+ धावा या मैदानावरती येणार का या ओव्हरमध्ये हे देखील पाहावं लागेल, कारण की एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल संडे 11 संघाचं. आणि जिथे ताडगाव संघ गोलंदाजी करत असताना हेच म्हणत असेल मैदानामध्ये की आम्ही कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करू, आणि तो प्रयत्न यावेळेस गोलंदाजी करत असताना गोलंदाज महेंद्र आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. पुन्हा एकदा तयार झालाय रायटम दो ओव्हर द विकेटने दुसराच चेंडू घेऊन. यावेळेस पुन्हा एकदा फसवलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस चेंडू खाली येतोय. बॅक टू बॅक दुसरी विकेट या ओव्हर मधली परतताना पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का. बॅटर मैदानामध्ये प्रशांत शिळकर मैदानामध्ये एंटर झालेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज आपण पाहतो माही, जिथे बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात. विकेट हॅट्रिक होईल का? पहिल्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? हे देखील पाहायचंय मैदानामध्ये. खराब चेंडू होता, अर्ध्या पिच मध्ये झपटला होता, परंतु काय घडलंय, एक मोठा फटका जरूर आला येऊ शकला असता. 1 बाउन्सचा इशारा येतोय. सिंगल येते. या सिंगल बरोबर धावफलक 1 पुढे जाईल. बऱ्याच कालावधीनंतर इथे धावफलक हालताना पाहायला मिळालंय. 41 या आकड्यावर 4 बाद 41. नक्कीच अगदी 5व्या चेंडूवरती धावफलक हल्लाय सिंगलच्या माध्यमातून वेगात, परंतु यावेळेस लाईन थोडीशी खराब होती. भरपूर वेग होता या चेंडू मागे, आणि मग वेगात टाकण्याच्या नादामध्ये लाईन लेन कुठेतरी भटकला की काय गोलंदाज, त्यामुळे पंचांनी ते दंडित केलंय. एक अवांतर धाव येते. या सिंगल बरोबर धावफलक 1 पुढे जाईल. 42 या आकड्यावर 42 धावा धावफलकार लागलेत. विशाल, यावेळेस काय घडलंय, बॅटची आतली कडा, तदनंतर मात्र सुपरमॅन अर्थातच विकेट किपर रोशन साठे भरपूर चांगली कॅच ते टिपतोय. धक्का क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर. स्पीडअप घ्या, फलंदाज आपण देखील लगेच यायचं आहे, कारण की आणखीन एक मॅच आपल्याला खेळायची आहे. आणि नक्कीच या मैदानावरती जर आपण पाहिलं तर संध्याकाळ सत्रामध्ये लवकर अंधार होतो, आणि मग चेंडू देखील हवं तेवढं ट्रॅव्हल होत नाहीये, त्यामुळे तुम्हालाच कुठेतरी त्याचा सामना करावा लागेल. मग विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. आणखीन एक धक्का बसलाय, आणि आता मात्र झेरुल न्यू बॅटर मैदानामध्ये भरपूर चांगलं कमबॅक गोलंदाजी मार्कवर झालाय, परंतु एखादा मोठा फटका येईल का? एक चांगलं टार्गेट सेट करायचंय. लोवर फुल टॉस होता, परंतु खराब पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतोय. वेस्ट आहे. बीमर पंजा येतोय, म्हणजेच काय चौकार, त्याचबरोबर नो आहे, फ्रीट असेल. मैदानामध्ये रिव्ह्यू घेतलाय बॉलिंग टीमने. थर्ड अंपायर इथे उपस्थित आहेत, आणि मग एफ स्पोर्टच्या माध्यमातून भरपूर चांगलं टेलिकास्ट आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन देवेंद्र सर देखील अगदी भरपूर मेहनत घेत असताना या स्पर्धेमध्ये चांगलं टेलिकास्ट यांच्या माध्यमातून अगदी थेट लाईव्ह प्रशिक्षण आपण पाहतोय. घर बसल्या सर्व या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील सर स्वागत आहे. आणि थर्ड अंपायर इथे आपण चेक करतोय. नो, अगदी नोचा इशारा येतोय पंचांकडून. थर्ड अंपायरच्या भूमिकेमधून आमचे पंच आम्हाला कळवत आहेत ऑनफिल्डचा देखील डिसिजन नो होता, आणि मग या धावा 5 येत आहेत. 5 धाब्याने धाव फलक पुढे जाईल. 47 धावा धाव फलकार लागल्या आहेत. फ्रीटचा बॉल कशा पद्धतीने फायदा उचलला जाईल हे देखील पाहायचंय मैदानामध्ये. आडवी बॅटने खेळायचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. मिड विकेटने वरून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. सिंगल घेतली आहे, दुसरीसाठी पलटले होते, परंतु थांबवलं गेलं एका जावेवर. फ्रीटचा चेंडू होता, आणि फ्रीटच्या चेंडूवरती मोठा फटका आलेला नाहीये. 48 धावा धाव फलकार लागले आहेत. विनंती आहे
जे छोटे खेळाडू तिथे खेळत आहेत मैदानाच्या बाहेर, त्यांना विनंती आहे की आपला चेंडू मैदानामध्ये प्लीज जाऊ देऊ नका. मॅच चालू आहे. यावेळेस काय घडलं, बॅटची कट, तदनंतर मात्र विकेट किपर कोणती चुकी करत नाहीये. शतक क्रमांक 14 इथे संपलाय. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटका अखेर अद्याप धाव फलकावर धावा लागल्या. 48 धावा जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू, 49 धाव्यांची गरज आहे. त्याचबरोबर मायक्रोफोन मध्ये बदल होतोय. व्हॉइस ऑफ पाळी आता त्याचा निलेश नाईक सरांचा एक गोड आवाज आपण ऐकतोय. शिल्पकार मिलिंद दादा यांचे सुपुत्र म्हणजे मी म्हणेन त्यांच्या सौभाग्यवती सुधागड तालुका वकील संघटनेच्या पदाधिकारी सुद्धा आहेत आणि पार्थ मला तर वाटते जज होईल असा त्याचा अभ्यास सुरू आहे. एक चांगला मुलगा, स्वतः व्यायामपटू आहे आमच्या क्लासिक फिटनेस स्टुडिओचा. भविष्यात बापापेक्षा बेटा सवय असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने आमची इच्छा आहे की येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं यश पार्थला सुद्धा मिळो, कारण पार्थच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल PPLच्या हंगामामध्ये पाहिली होती. देशमुख साहेब आहेत आणि ते नियोजन करतायत पार्थसाठी काय सेटअप करायचं आहे ते. इथे मात्र अक्कू असेल, विनीत असेल यांचं प्रचंड सहकार्य, परंतु स्पर्धेच्या ते बाहेर नक्की गेलेत. परंतु उद्या आहे, परवा आहे, 4 दिवस आपल्या स्पर्धेत. सिद्धेश बसलेला आहे आमच्या बाजूला अगदी शांत वाऱ्यावर. त्यामुळे नक्कीच आम्हाला आशा असेल की येत्या काळामध्ये चला फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज आहेत ताडगाव संघाचे. चला देशमुख बंधू, साठे बंधू, चला आमचे मित्र जांबा दगडाचे उत्तम व्यावसायिक आमचे महेशजी देशमुख इथे आलेले आहेत, नरेशजी देशमुख आलेले आहेत. त्यांचंही शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करूया. अतिथी मंचकावर आज पार हा तिकडे त्यांना ताडगाव म्हणजे झाडांची व्यवस्था आहे. त्यांच्या रस्ता जर त्यांच्याकडे असताना व्यवस्थित प्रॉपर, तर त्यांच्याकडे स्टेडियम चांगले आहेत, रस्ता नाही आहे. नक्की आता पुढच्या वर्षी जो वांद्रे वर्ली सी लिंक झाल्यानंतर जो लोणावळा पुणे एक्सप्रेसचा मिसिंग लिंक आहे, तो लिंक आता आपण ताडगावला जोडणार आहोत. म्हणजे घोडगाववरून डायरेक्ट डोंगरातून डायरेक्ट पेणला, अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचा एक पुढचा बेत आपण आखलेला आहे. परंतु इथे काय होते, चला चेंडू बॉल बॉय आमचा आहे, त्यांनी लक्षात घ्यायचं की आपली बॉल पुरवठा इथे तयार करायचा आहे आणि लगेचच चला फिल्डिंग लावून घ्या. आणखी एक मॅच शिल्लक आहे. पाने को तो अभी कई मकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आपने, अभी तो पूरा आसमान बाकी है. इसी टोन के साथ इस मैच के करते हैं शुरुआत. गेंदबाजी मार्ग पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी की बागडोर. कप्तान अनंता जोलगे, वाइस कैप्टन हमें नजर आते हुए मोंटी फाटे. आदरणीय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर नरेश दादा देशमुख यांच्याकडून जर सलगचे 2 षटकार आले तर फलंदाजी करणाऱ्या संघाला तब्बल 200 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. तो आइए मैच की ओर बढ़ते. राकेश भोईर जिन्होंने मैच के टर्निंग पॉइंट वाला ओवर परली देसाई पाड़ा के खिलाफ डाला था, वो है शॉट फाइन लेग पर, शॉट गली पर, जिन्होंने 30 रनों की पारी खेली थी मोंटी फाटे. उनके बगल में अन्ना, उनके बगल में सार्थक, बबली. ये रही पहली गेंद दूसरे सत्र की, और दूसरे सत्र में 30 गेंदों में 49 रनों की जरूरत. 30 चेंडू 49 धावा. फर्स्ट बॉल, short pitch gain, up pitch, slice it, square cut into the sweeper cover stand and like accumulator, 6 run. नरेश देशमुख इनके माध्यम से कैश प्राइज 200 रुपए के लिए. अनंता देगा नहीं, अनंता बढ़िया गेंदबाज है, मुझे पता है. इसे कहते हैं वार पे प्रतिवार, पलटवार.
हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। एक सेट बैटर पहली गेंद पर छक्का खाया, डेप्थ यॉर्कर लॉन्ग ऑन पर खेलना चाहते थे, मिड ऑन पर कैच किया, सचिन पवार द्वारा शानदार कैच, पहला विकेट, फर्स्ट ब्लड ड्रोन ऑफ ताड़गांव। डीजे ये है क्रिकेट। क्रिकेट में वापसी करना बहुत ही जरूरी है। गोंदाव ताड़गांव के खिलाड़ी हैं, युवा खिलाड़ी हैं, युवा जोश है। और गांव छोटे होते हैं, शहर छोटे होते हैं, लेकिन वहां के लोग और उनकी सोच कभी छोटी नहीं होती। छोटे शहरों से आने वाले मोहम्मद सिराज हो, युवराज सिंह हो, वीरेंद्र सहवाग हो, हमारे शार्दुल ठाकुर हो, श्रेयस अय्यर हो, महेंद्र सिंह धोनी हो, ये छोटे छोटे शहरों की ही खोज रहती है। लेकिन ये खोज है सिद्धेश दंत की। ईसु है, प्रथमेश दंत, सुजल दीवा, ये खोज की है सिद्धेश ने। पारी की ये अब दूसरी जोड़ी मैदान पर। कल्पेश आए हैं तीसरे पायदान पर। आड़ा बल्ला, बढ़िया फील, ओहो ओहो हो, क्या हुआ, ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ, यही कहते हुए ताड़गांव गोंदाव के खिलाड़ी, क्योंकि कोई रन नहीं, शॉर्ट आर्म गेंद थी, पीछे जाकर स्क्वायर लेग पर खेलना चाहते थे, शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर था, बढ़िया थ्रो, एक बल्लेबाज ऐसा जो कारनामा वो कर सकता था। प्रथमेश शून्य गेंद खेलकर रनआउट का चश्मा पहनकर बहुत ही दुर्भाग्यवश रनआउट हुए। अब क्या हुआ, दोनों ही सलामी के बल्लेबाज मैदान से बाहर, दोनों ही बल्लेबाज अब नए हैं। 49 का टारगेट, अब ये बहुत बड़ा होगा। 49 का टारगेट, 6 रन आए, अभी भी 43 रन दूर है। गेंदे शेष है आई थिंक 21 गेंदों का खेल शेष। थोड़ा सा स्पीड अप करना होगा। अभी भी एक मुकाबला शेष है, दूसरे दौर का दूसरा मुकाबला। बढ़िया, मैं कहूंगा छक्का खाने के बाद किस तरह से गेंदबाजी करनी चाहिए रामा, ये दिखाया है अनंता जोलगे ने। एक डेप्थ यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप रखा, ड्राइव करना चाहते थे, ट्रिबन के साथ गेंद लॉन्ग ऑफ पर जाना चाहती थी, लेकिन मिड ऑन पर बढ़िया कैच सचिन पवार द्वारा। उसके बाद दबाव रहा, सिंगल लेने की कोशिश की कल्पेश ने और प्रथमेश रनआउट हुए। कल्पेश और अक्षय की जोड़ी, अब ये तीसरी जोड़ी मैदान पर। लेफ्टी बैटर अक्षय, भाई के आउट होने के बाद दूसरे भाई आए हैं। प्रथमेश, अक्षय नहीं है वो, हाँ अक्षय है लेकिन दूसरे हैं। शॉर्ट थर्ड मैन, पॉइंट पर एक खिलाड़ी, शॉर्ट कवर, एक मिड ऑफ, एक लॉन्ग ऑफ, एक शॉर्ट मिड ऑन, एक शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट फाइन लेग, एक डीप मिड विकेट। धीमी गति की गेंद, उंगलियों को फेर कर अंदर की तरफ लाने की कोशिश, बबली के हाथों से गेंद, लेकिन प्रशांत शिलकर काफी तेज, और थ्रो अच्छा था, और थ्रो पहना होता तो रनआउट हो सकते थे। 2 रन स्कोर बोर्ड पर आते हुए ताड़गांव गोंदाव बनाम संडे 11। ये टीम राकेश को हम देख सकते हैं, सतीश अधिकारी, नागेश फाटे, छोटा अन्ना, जहरूर, सचिन पवार, श्रीधर खोंजे, बबली, ऐसी एक टीम इस बार आउटसाइड ऑफ स्टंप ऑन ऑफ साइड पर खेलने का प्रयास, और एक और रनआउट, एक और रनआउट, 2 रनआउट एक ही ओवर में। अब मैच में आएगा मजा। डीजे बहुत ही बढ़िया खेलते हैं, विकेट कीपर थे। अब आए हैं प्रथमेश के छोटे भाई अक्षय। अब यही है खिलाड़ी हैं जो नैया पार लगा सकते हैं। अब इनकी नैया बीज भंवर में फंस चुकी है, तो ऐसे में ही अगर आप देखें तो उस मैच के हीरो कौन रहेंगे।
अक्षय प्रथमेश, ये अक्षय आते हुए, रोशन और साठे आउट हुए हैं। अक्षय आते हुए, ये साठे कंपनी देशमुख कंपनी है ताड़गांव में। गोंदा और ताड़गांव की टीम है, एकत्रित खेल रही है, अब संकट में है, अब गेंदे शेष हैं। 18 गेंदे और 18 में 42 रन्स नीडेड। मैंने कहा इस खिलाड़ी में वो दम है, लेकिन क्या ये वो बाजी जीत कर दिखाएंगे। बड़े भैया तो आउट हुए हैं, छोटे भैया मैदान पर अब उतरे हैं। 2 सेट बैटर आउट हुए हैं, 3 का क्षतिग्रस्त हुए हैं। 1 छक्के के साथ ताड़गांव गोंदा पहुंचे हैं। पहली ही गेंद पर प्रशांत शिलकर की आक्रमण हुआ है और रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई। तब तक हमें बताएंगे हमारे स्कोरर, तब तक रुकते हैं डीजे के लिए। सचिन पवार दायरे के अंदर 4 खिलाड़ी, 3 ऑफ साइड पर, 1 ऑन साइड पर। प्रशांत शिलकर गेंदबाजी की बागडोर, गेंदें अभी भी बहुत सारी शेष हैं। फिर से एक बार डेप्थ ऑफ द क्रीज, नीचे रही गेंद, गुडलैंड स्पॉट पर टिप्पा खाया, मतलब टारगेट। पंधरा चेंडू 35 धावांची गरज, 15 गेंदे 35 रन्स नीडेड। आड़ा बल्ला, एक और छक्का, जाएगा जाएगा जाएगा, पक्का पक्का पक्का। ये लगा अक्षय के बैट से एक और शानदार छक्का। निर्धारित 14 गेंदों पर इस ओवर की 2 गेंदें शेष, 2 में छक्के 2 आए हैं। काफी कड़ा संघर्ष, 2 गेंदों में जीते हैं गेंदबाज, 2 गेंदों में जीते हैं बल्लेबाज। इस बार टैप शॉट, दायरे के अंदर गेंद जाती हुई। अनंता जोलगे डीप में फॉरवर्ड लॉन्ग ऑन पर तैनात है। नरेश देशमुख को हम देख सकते हैं, पूरी ताड़गांव की टीम, महेश को हम देख सकते हैं, हमारे साठे हैं, कई साल मैच किया है ताड़गांव डोंगरपट्टी डीपीएल में, तो ये सभी खिलाड़ी अब जॉइन करता रहेंगे। युवा बल्लेबाज स्ट्राइकर इन पर, अब ये युवाओं को फंसाते हुए प्रशांत शिलकर की गेंदबाजी इतनी आसान खेलनी है नहीं है, कच्चे गुरु के छेले हैं नहीं है। 2 छक्के उन्होंने जरूर खाए हैं, लेकिन कुल मिलाकर इस ओवर में मात्र 13 रन दिए हैं। पहली ओवर अनंता जोलगे ने 8 रन देकर एक सफलता उनके नाम की। दूसरा ओवर प्रथमेश ने, प्रशांत शिलकर ने फेंका, 13 रन देकर 2 विकेट उनके हाथ में लगी। अब गेंदों का खेल शेष है 12 और 12 गेंदों पर 12 चेंडू आणि 28 धावांची गरज। 12 चेंडू 28 धावा, 12 गेंदे 28 की जरूरत। रुकते हैं एक डीजे ब्रेक के लिए। बाजी की बागडोर, एक मंझे हुए तेज तर्रार गेंदबाज, 145 प्लस ओवर फेंकने वाले, 145 किलोमीटर प्रति घंटा रफ्तार राकेश भोईर आउटसाइड डी ऑफ स्टंप, गेंद को बाहर की तरफ निकालने में कामयाबी। 12 में 28, 12 चेंडू 28 धावांची गरज असताना 14 धावा प्रति षटक। पहली गेंद डॉट, आड़ा बल्ला, ये जाएगा जाएगा जाएगा, छोटी गेंद खोटी गेंद, लंबा आसमान से कह दो, अंबर से कह दो के साथ जा, इस शॉट के लिए जगह बना। शानदार छक्का, ये आया
लाइव पर आप देख सकते हैं, साथ हमारे सागर जी मोरे। आप पधारे तो भाग हमारे। इस बार डेप्थ ऑफ द क्रीज खींचकर गेंद को लॉन्ग ऑन पर खेला है, अनंता है डीप में, एक से ज्यादा मिलेगा कुछ नहीं है। अब जो बल्लेबाज है जो तीसरे नंबर पर आया है कल्पेश, उन्होंने एक बॉल खेला है ना, दो बॉल खेले उन्होंने, वो दोनों ही गेंदें डॉट खेली है। 3 छक्कों के साथ अक्षय अपने निजी 20 के योगदान पर खेलते हुए साथ देंगे क्या कल्पेश? गेंदों का खेल शेष है 9, 21 की जरूरत, 9 चेंडू 21 धावा। ये 3 गेंदें मायने रखेगी कि ताड़गांव गोंदाव आगे जाएगी या संडे 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 11 संडे के लिए क्वालिफाई होगी। हाफ ट्रैकर खेलना आसान है नहीं है। मैंने कहा अक्षय एक युवा बल्लेबाज है, उनसे इस दबाव को झेल पाना आसान होगा नहीं। 3 गेंदें उन्होंने खेली और तीनों ही गेंदों पर एक भी रन नहीं बनाया है। ब्रॉन्ज डक का बने शिकार और एक और सफलता राकेश मोहिर के नाम। रखना कि इतिहास सिर्फ जीत का नहीं लिखा जाता, इतिहास हार का भी लिखा जाता है, लेकिन उस हार में वो दम होना चाहिए, वो संघर्ष होना चाहिए। क्या वो संघर्ष रमेश और अक्षय ये जोड़ी दिखाएं? क्योंकि रमेश एक युवा है, उनके सामने इतना बड़ी टूर्नामेंट खेलने का अनुभव है। और देखिए है है यस यस आई कैन, यस वी कैन, आई कैन डू इट, वी कैन डू इट। आम सबका मेल रहेगा और ये भाग्य का रहेगा खेल। एक छक्का रमेश ने 6 के साथ की है अपने स्कोर की शुरुआत, और रन संख्या हमारे स्कोरर प्रकाश हमें बता दे 33 रन, 7 गेंदे और साथ में 15 रनों की जरूरत, 7 चेंडू 15 धावा। ये एक निर्णायक गेंद इस ओवर की, 16 के सॉरी 16 की जरूरत और चौका जाएगा। फाइन लेग में फील्डर नहीं है, जाएगा क्या जाएगा? नहीं नहीं, बढ़िया फील्डिंग। जरूर अपने टीम के लिए जी जान लगाते हुए जो कुछ जरूर कर सकते वही करते हुए 2 रन। और अब स्कोर बुक की ओर हम बढ़ेंगे। 6 गेंदों का खेल शेष रहेगा इस ओवर में। एक छक्का आया, 15 रन खर्च किए पहले ओवर में। अनंता ने 8 रन खर्च किए, प्रशांत शिलकर ने 13 रन खर्च किए, राकेश बोयर ने 15 रन खर्च किए। कुल मिलाकर रन संख्या स्कोरबोर्ड पर दिख रही है हमें 36 रन। टारगेट था यहाँ पे 49 रनों का, तो अब यहाँ से 13 की जरूरत होगी। बराबर बघा 36 13 बरोबर ना? 13 रनों की जरूरत, 6 चेंडू आणि 13 धावा, 6 चेंडू 13 धावा। डीजे आणखी एक मॅच शिल्लक आहे। चला जास्तीत जास्त आपल्याला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, दोन्ही संघांना ही विनंती आहे। किती वाजले? 5:30 टिक वाजते डोक्यात। 6 चेंडू 13 धावा, 6 गेंदे 13 की जरूरत। हाँ फंसाया है, फंसाया है, एक सेट बैटर को फंसाया है। ये बड़ी मछली जाल में, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद उंगलियां फेर कर बॉल बेरिंग की तरफ बाहर की तरफ निकाली। एक सेट बैटर जिन्होंने 20 रन बनाए थे, 21 रन बनाए थे, वो पहली गेंद पर आउट। अब समीकरण संडे 11 के पक्ष में झुकता हुआ, 5 गेंदे और 13 की जरूरत। डीजे चला आसरे पेडली, चला समीर आपला कॅप्टन पाठवा। 5 गेंदे 13 की जरूरत, पटक कर करने का प्रयास जरूर है, कैच होगी, जरूर है ये कैच होगी। मैंने कहा जरूर जरूर जरूर, क्योंकि स्क्वायर लेग पर खिलाड़ी है जरूर। और 2 गेंदे 2 विकेट, मॉन्टी पाटे ऑन हैट्रिक, कमाल की गेंदबाजी।
देन शर्मा भारत के लिए ओडीआई की हैट्रिक, और क्या ये हैट्रिक ले पाएंगे मोंटी फाटे? 13 रन सागर जी, इस मैदान पर ज्यादा है नहीं 6 गेंदों में, लेकिन मोंटी फाटे आज उभर कर सामने आए हैं। मोंटी फाटे उभर कर सामने आए हैं और मोंटी ये दिखाते हुए बल्ले से भी मैं रन बना सकता हूं और गेंद से रन रोक भी सकता हूं। 4 गेंदे 3 चौके की जरूरत, 4 चेंडू 12 धावा, बरोबर? 3 सॉरी, 3 चेंडू 12 धावा, 3 गेंदे कंपलसरी 3 चौके, 3 गेंदे कंपलसरी 2 छक्के। मैच में आएगा मजा। इसको बना डाला तो लाइव झींगा लाला। अंपायर का वाइट का इशारा आता हुआ। 3 गेंदे 11 की जरूरत। रिव्यू है, लेकिन अंपायर्स के लिए है रिव्यू, वेस्ट हाई का ही रिव्यू है टीम के लिए। मोंटी फाटे एक सेट गेंदबाज आज कमाल कर रहे हैं, आज उनका दिन है, लेकिन स्ट्राइकर एंड पर है रमेश, बराबर? रमेश, सदा गोपन रमेश भारत के ओपनिंग खिलाड़ी थे, लेफ्टी खेलते थे। सदा गोपन रमेश, उनके नाम से मेल खाता हुआ रमेश। गोंदाव ताड़गांव टीम या संडे 11, लेकिन जीतेगी मिलिंद दादा देशमुख इनका यह आयोजन, जीतेगा सिद्धेश दंत का सहकार्य, जीतेगा प्रथमेश दंत, अक्कू जोशी, विनीत जोशी, इत्सु, इन सब का सहकार्य। ये सब सहजता से होता नहीं है, क्रिकेट में पर्दे के पीछे बहुत योगदान होता है। 3 गेंदे 11 रन, 3 चेंडू 11 धावा, 3 गेंदों में 11 की जरूरत। गेंद जा रहे लॉन्ग ऑफ पर, एक पूरा और दूसरा भी पूरा, लेकिन अब गेंदे शेष है 2 और 2 में उनको कहना होगा 9। 2 चेंडू 9 धावांची गरज। महेश मामा खंडागळे, आगरी समाजाचे दिग्गज नेतृत्व आज बुलेटवर आलेत। 2 चेंडू 9 धावांची गरज, 9 धावा 2 चेंडू, 2 चेंडू 9 धावा, 9 रन्स इन 2 बॉल्स। ओ मोंटी फाटे, मुझे पता है मोंटी फाटे का पीपीएल से लेकर दिन है। मोंटी फाटे विनिंग गेंदबाजी करते हुए डीजे। अक्षयने चांगली बॅटिंग केली होती, मात्र त्यांना अनुभव खूपच कमी आहे। अनेक नवीन खेळाडू आहेत, त्यांना मॅच कशी पुढे न्यायची ते भरपूर काही आता शिकण्यासारखं आहे, परंतु अपयशी यशाची पहिली पायरी आहे। बोला, महेश मामांचं नाव घेतलंय, महेश मामा खंडागळे यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचकावर यायचं, आपलं स्वागत। शेवटचा बॉल, इथे मात्र मॅच जिंकली आहे, ते म्हणजे संडे 11 या संघाने। खूप खूप अभिनंदन संडे 11 संघाचं। आणि आपण महेश दादा खंडागळे यांचं सहर्ष स्वागत करतोय। महेश मामाचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, पार्थच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत, महेश मामाचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया। सचिन पवारने 21 धावा जरी काढलेल्या असल्या, सचिन पवार खूप चांगला हिरो आहे, परंतु मॉन्टी फाटेला विनंती आहे की मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे, कारण क्रुशियल मॅच। 3 विकेट 13 धावा वाचवल्या आणि पार्थ यांच्या शुभ हस्ते टॉस होणारच आहे। मॉन्टीला विनंती आहे, मॉन्टीच्या चेहऱ्यावर कॅमेरा न्या, कॅमेरावर, कारण त्याचे टीकाकार होते, त्यांचे टीकाकार